सर्वच राजकीय पक्षांचं भवितव्य ठरवणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला शांततेत सुरुवात झाली। दुपारपर्यंत सुमारे 35% मतदान झालं। पावसानं उघडीप दिल्यानं मतदानाचा टक्का आणखी वाढण्याची शक्यता आहे। पाहूया आमच्या रिपोर्टर्सने पाठवलेला हा रिपोर्ट। आमचं हे मानगाव सरपंच पदासाठी गाव विकास पॅनल त्या संदर्भातून आपण 15 सदस्य उभे केलेले आहेत आणि त्या हेतून आपण जास्तीत जास्त 1000च्या लीडने आपली सीट सरपंच पदाची लागेल 100% असे आपल्याला 100% खात्री आहे। शेवटी त्या मतदारांचं सवय आहे, मतदारांनी सवय करून काही ते करायचं आणि सक्षम उमेदवार निवडून द्यायचं आहे। काय परिणाम होऊ शकतो? या गाव पातळीवर इलेक्शनचं गणित बघितलं तर गणित वेगळं आहे। त्याच्यामुळे जो आमदार किंवा खासदारकीला परिणाम झाला तो या ग्रामपंचायत पातळीवर होणार नाही। त्यामुळे जे आमचे पॅनल दिले आहे ते निश्चितपणे पॅनल टू पॅनल हे आमच्या पॅनलचं येणार आहे, त्यात काही शंका नाही। जिल्हा परिषद मतदारसंघातील 6 एकूण 11 ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत। स्वाभिमान पक्षाची ज्यांची जबाबदारी आहे ते विशालपर आपल्यासोबत विषयाची काय सांगाल? 11 ग्रामपंचायत निवडणुकीत विशेषतः नळ्याकडे आणि माणगावकडे लोकांचं लक्ष लागलं आहे। माणगावमध्ये चित्र काय असू शकतं? आज बघा, माणगावमध्ये सर्वसामान्य लोकांमधनं राणेसाहेबांचं नाव घेतलं जातं। गेले 10 वर्षे इथे शिवसेनेकडे सत्ता दिली गेली, पण शिवसेनेने इथला कुठला खड्डा पण बुजवला नाही, विकास कामं केली नाही। या बऱ्याच गोष्टी आहेत आणि इथे कामनेकर विरुद्ध संपूर्ण माणगाववासीय असं चित्र दिसतंय। माणगावमध्ये तुम्ही प्रेसच्या माध्यमातून जाल तर आज पूर्णपणे राणेसाहेबांच्या नेतृत्वाला मानणारी बरीच लोक आहेत आणि आता हे परिवर्तनाला ही सुरुवात झालेली आहे असं मी म्हणतो। आणि येणाऱ्या काळामध्ये 11 ग्रामपंचायतीपैकी आजच आपल्याला दिसून येईल 10 ग्रामपंचायती या राणेसाहेबांच्या ताब्यात असतील। काय वाटतं, रमाकांत दामाणेकर यांच्या विरोधात ज्या पद्धतीने वैभव नाईकांनी ताकद उभी केली याचा परिणाम इथे काय होऊ शकतो का? बघा, मी कालसुद्धा बघत होतो, काही रात्री 12-1 वाजेपर्यंत शिवसेनेकडनं पैसे वाटपसुद्धा चालू होतं। रात्री पोलिसांना पुन्हा आम्ही कळवलं, परंतु तिथे काय जाग घेतली जात नव्हती। परंतु आज तुम्हाला सांगतो, पैशाचा सुद्धा वापर केला परंतु काही होणार नाही। इथे राणेसाहेबांची सत्ता राहणार आणि माणगाववासियांना कळून चुकलेलं आहे की बाबा ह्याच्यानंतर राणेसाहेबांशिवाय कुठलाही पर्याय नाही आपल्याकडे। तुम्हाला सेना पैसा वाटप करते, मतदान शांततेत जाता होतं, याचा परिणाम काय होऊ शकतो का? नक्कीच माणगाववासियांना शांतता पाहिजे आणि मागच्या काही वर्षापूर्वी ही शिवसेनेकडनं शांतता बिघडवली गेली आहे, परंतु कायम खोटारडेपणा करून ते आमच्या राणेसाहेबांच्या किंवा आमच्या समर्थक ग्रुपवर आमच्या कायम त्यांनी निशाणे साधले। परंतु हे यावेळी मोडीत होणार आहे का उद्याच आपल्याला कळून येईल की काय परिस्थिती आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 354 ग्रामपंचायतीच्या निवडणूक 325 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। कुडाळ तालुक्यात 54 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होते, पैकी 50 ग्रामपंचायती प्रत्यक्ष सरपंच पदासाठी निवडणूक होते। मी आहे कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील सेंट जोसेफ मतदान केंद्रावर सकाळ 7:30 वाजल्यापासून मतदारांनी लांबच्या लांब रांगा लागल्या पाहायला मिळतात। एकंदर कुडाळ तालुक्याचा नेमका राजा कोण हे चित्र आज मतदान झाल्यानंतर उद्या स्पष्ट होणार आहे। जिल्हा परिषद मतदारसंघातील 9 ठिकाणी 54 ज्या ग्रामपंचायत निवडणुका होतात, यामध्ये काही ठिकाणी थेट दुरंगी, तिरंगी, चौरंगी तर विशेषतः नेहरू देऊळवाड्यामध्ये पंचरंगी लढती होत आहेत। मतदारामध्ये उत्साह फार पाहायला मिळतोय। विशेषतः उमेदवार असतील, कार्यकर्ते असतील, हे मतदारांना मतदान केंद्रामध्ये आणण्यामध्ये आपली भूमिका बजावतात। सगळ्यात सुद्धा बांबाडा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे स्वाभिमान संघटनेचे सतीश सावंतांची प्रतिष्ठापनाला लागले। 6 जिल्हा ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत। यानंतर वेताळ बांबाड्यामध्ये शिवसेनेचे नागेंद्र परवांची प्रतिष्ठापनाला लागली आहे, जिप सदस्य आहेत। या ठिकाणी 9 ग्रामपंचायत निवडणुका होतात। ओरोसमध्ये अंकुश जाधव विरुद्ध जान्हवी सावंत असा सामना पाहायला मिळतो। छोटू पारकर सेनेच्या यांनी शेड्यू ठोकलेला आहे। या ठिकाणी ओरोसी प्रतिष्ठेची ग्रामपंचायत नेमकी कोणाकडे जाते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पावशी मतदारसंघामध्ये अमरसेन सावंत विरुद्ध दादासाहेबचे पंधूरमधून निवडणूक लढत आहेत। पप्या तोडे पावशी मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत ग्रामपंचायत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या ठिकाणी काठीकी टक्कर, काही ठिकाणी राडेबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली होती। नेहरू देऊळवाडा जो प्रतिष्ठेचा आहे, रणजित देसाई प्रतिनिधित्व करतात, जिप उपाध्यक्ष आहेत, यांच्या विरुद्ध मोठं आव्हान शेखर गावडेने या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। शिवसेनेचे उमेदवार आहेत। याशिवाय राष्ट्रवादीमध्ये डेरेदाखल झालेले रुपेश पावसकर यांनी आव्हान निर्माण केले। तालुक्यातील पंचरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं औत्सुक्य ठरणार आहे। चारुदत्त देसाई भाजपचे जे तालुका अध्यक्ष आहेत, यांची प्रतिष्ठापनाला नेहरू देऊळवाड्यामध्ये लागलेली आहे।
तेंडुली जिल्हा परिषद मतदारसंघाचा विचार करता वर्षा कुडाळकर एक हाती गड राखतात का हा पाहण्यात उत्सुकता ठरणार आहे। एकंदर पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघातील 6 जिल्हा ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत। त्यामध्ये संजय पडते विरुद्ध संजय परब जे भाजपचे आहेत त्यांनी स्वतःच्या मुलीला पिंगुळी मध्ये उभी केलेली आहे। याशिवाय अपक्ष जे आहे साधना माळी नशीब आजमावत आहेत। विकास कुडाळकर स्वाभिमानचे यांनी शेड्यूल ठोकलेला आहे। याशिवाय काका कुडाळकरांची प्रतिष्ठापना लागली, कारण सर्व ताकद काका कुडाळकरांनी संजय परबांच्या मुलीच्या पाठीशी उभी केल्यामुळे सगळ्याच तालुक्यातली मोठी पिंगुळी ग्रामपंचायत कोणाकडे जात आहे औषध ठरणार आहे। यानंतर घावनेर जिल्हा परिषद मतदारसंघात पारंपरिक आबा मुंज यांच्या विरोधात अनुप्रतीक होत्रे यांनी शेड्यूल ठोकल्यामुळे आबा मुंजांची प्रतिष्ठा ह्या मतदारसंघात फार पाहायला मिळणार आहे। विशेषतः शिवापूर असेल, केरवडे असेल या ग्रामपंचायतीत पारंपरिक सेनेच्या बालेकिल्ल्या सेना या ठिकाणी कशी बाजी मारते असं ठरणार आहे, कारण माजी सभापती मोहन सावंतांची प्रतिष्ठा इकडे लागून राहील। शेवटचा मतदारसंघ म्हणजे माणगाव मतदारसंघामध्ये माजी जिल्हा सदस्य रमाकांत तामानेकर विरुद्ध जोसेफ डांटस ही कडवी लढत पाहायला मिळते। शेखर थुरी यांनी प्रतिष्ठापना लावलेले, विशेषतः योगेश बेळणेकर जे भाजपचे युवा नेतृत्व आहे यांनी कुठेतरी ते नशीब आजमावण्याचा प्रयत्न केलाय। भाजप या ठिकाणी शेड्यूल ठोकणे एकंदर 9 जिल्हा परिषद मतदारसंघातील 54 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शांततेत जरी मतदान होत असलं तरी कार्यकर्त्यांसमोर समेत उमेदवारांची घालमेल चालू। आपण बघतोय की माणगावमध्ये जी प्रतिष्ठापना लागले या उमेदवाराबरोबर का जे मतदार आहे मोठ्या संख्येने सकाळपासून मतदान केंद्रावर पाहायला मिळतात। एकंदर संपूर्ण तालुक्याचा विषय करता संजय पडते स्वाभिमानचे जे रणजित देसाई, काका कुडाळकर, चारुदत्त देसाई यासह अनेक बडे नेते कुडाळ तालुक्यामध्ये असल्याने विशेष सतीश सावंतांचा मतदारसंघाचा एकंदर विचार करता नेमकं कोण बाजी मारणार उद्या सकाळी 10 वाजल्यापासून चित्र स्पष्ट होईल। कॅमेरामॅन रोशन केरकर, भरत केसरी, चंद्रलेख, कुडाळ। ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला आता सुरुवात झालेली आहे। मालवणात 48 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे, तर 49 ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्यासाठी 310 पैकी 550 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत। या निवडणुकीसाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मतदानाला सकाळपासून पहिला तर तेवढीशी गर्दी पाहायला मिळाली नाही, मात्र दुपारनंतर ही गर्दी होण्याची शक्यता आहे। आता पोलीस बंदोबस्तसह निवडणूक निर्णय अधिकारी तैनात करण्यात आलेले आहेत। एकूणच मालवणात समर्थ विकास पॅनल विरुद्ध शिवसेना यांच्यात ही लढाई पाहायला मिळाली। काही ठिकाणी भाजप आणि समर्थ विकास पॅनलने युती केल्याचे पाहायला मिळाले। त्यामुळे उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे। कॅमेरामन गणेश गावकरसह कृष्णा डोलम, सिंधुदुर्ग लाईव्ह, मालवण। सावंतवाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तब्बल 151 केंद्रांवर जवळपास या ठिकाणी 151 केंद्र आहेत। त्याचप्रमाणे 786 हे ग्रामपंचायत सदस्य उमेदवारासाठी रिंगणात आहेत। 151 केंद्रांवर या ठिकाणी जोरदार मोर्चे बांधणी सुरू असताना या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर काही ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये अल्पसा प्रतिसाद या ठिकाणी मतदानाच्या वेळी दिसून आला। सावंतवाडी तालुक्यात एकूण 52 ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या होत्या, त्यापैकी 6 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या। एकूण उरलेल्या 46 ग्रामपंचायतसाठी 151 केंद्रांवर आज सकाळपासून अतिशय शांततेमध्ये या ठिकाणी मतदान करण्यात आलं। या ठिकाणी 151 मतदान केंद्रामध्ये 151 सरपंच पदासाठी उमेदवार रिंगणात असून उर्वरित 786 हे उमेदवार सदस्य पदासाठी उमेदवारी रिंगणात आहेत। सगळ्यांचं भवितव्य ह्या मशीन बंद झालं असून उद्या कोण विजय होणार याचं चित्र स्पष्ट होईल। सगळ्यांचं लक्ष सावंतवाडी तालुक्यातील माझगाव ग्रामपंचायतकडे लागलं आहे। आरोप प्रत्यारोप जोरदार चालू होते, त्यामुळे माझगाव ग्रामपंचायत कोणाच्या खिशात जाणार आणि कोण कोणाला देणार विटू दांडू हे उद्याच स्पष्ट होईल। कॅमेरामन प्रसाद कदमसह MM मराठे, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी।
कणकवली तालुक्यामध्ये एकूण 49 ग्रामपंचायतीसाठी सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला शांततेत सुरुवात झालेली आहे. एकूण 49 ग्रामपंचायतीमध्ये टोटल 7,809 मतदार ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच कोण याचं भविष्य ठरवणार आहेत. पहिल्या फेरीअखेर तालुक्यामध्ये एकूण 11,608 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. टोटल 15.11% मतदान झालेलं आहे. त्यापैकी स्त्रियांनी 4,783 तर पुरुष मतदार जे आहेत त्यांनी 6,825 पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. अत्यंत चुरशीच्या वातावरणामध्ये तालुक्यामध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि यापुढे हे मतदान जे आहे मतदानाचा टक्का जो आहे तो आणखीन वाढणार आहे. राजन चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली. तालुक्यात होत असलेल्या 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सकाळी 11:30 वाजेपर्यंत 41.1% असे मतदान झाले. यामध्ये 2543 पुरुष तर 2723 महिलांनी मतदानाचा अधिकार बजावला. करूळ हायस्कूल येथे मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे सुमारे 1 तास मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मतदान यंत्र बदलून थोड्या वेळाने मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. उर्वरित तालुक्यात मतदान अगदी शांततेत सुरू आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कॅमेरामन रोशन केरकरसह श्रीधर साळुंके, सिंधुदुर्ग लाईव्ह, वैभववाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा केंद्र असलेल्या ओरोस ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी चुरशीचे मतदान आज होत आहे. सेना भाजप शहर विकास आघाडी व गाव विकास पॅनल यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक ठरली आहे. मी आत्ता ओरोसमधील शाळा नंबर 1च्या समोर आहे. इथे 4 मतदान केंद्र असून आत्ता 12 वाजेपर्यंत इथे 35% मतदान झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी येथे वादाची ठिणगी पडल्यामुळे येथे जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भविष्यात ओरोस ग्रामपंचायत ही नगरपंचायत होऊ घातल्याने त्या दृष्टीने सर्वच उमेदवारांनी त्या दृष्टीने तयारी केलेली आहे.